असं काही काही वेळेला आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की आपण पण आपल्याने विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुद्धा आता दाखल झालेले आहेत। ही मगाची दृश्य आहे। संजय राऊत सर्व पक्षाच्या नेत्यांची भेटीगाठी घेत होते। आता ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील भेटले। तसाच मवियाचे तीनही उमेदवार हे विजयी होतील असा देखील विश्वास मगाशी संजय राऊतांनी व्यक्त केला। मगाशी ही दोन दृश्य आपण पाहतोय। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती त्यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांची देखील भेट घेतली आणि दुसऱ्या या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील विधान भवनामध्ये भेट घेतली। आतापर्यंत एकूण भाजपच्या 103 आमदारांनी मतदान केलेलं आहे, तर शिंदे गटाच्या 38 जणांनी मतदान केलं, तर अजित पवार पक्षाच्या आमदारांनी 40 जणांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे। दरम्यान हा संवाद जो संजय राऊतांनी साधला होता सर्वपक्षीय आमदारांसोबत तो काही राजकीय नसल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलं। दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांची देखील विधान भवनामध्ये भेट झाली आहे। ही भेट नेमकी का झाली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या भेटीमुळे आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये भेट झाली आहे। दरम्यान दोघांमध्ये काय नेमकं बोलणं झालं हे देखील अद्याप कळू शकलेलं नाहीये। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन